गुड इव्हनिंग ऑल. जी जिओटेकची सिरीज आपण चालू केली होती त्याचा दुसरा लेक्चर आपण आज स्टार्ट करूया. अराईज अकॅडमीच्या वतीनं मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. तर मागच्या डिस्कशनमध्ये ज्या गोष्टी झाल्या होत्या त्याच्या पुढून आपण स्टार्ट करूया. बघा, आपण पहिलं चॅप्टर कंप्लीट केला होता, दॅट वॉज ओरिजिन ऑफ सॉईल. एक्झॅक्टली सॉईल कशी ओरिजिनेट झाली, बेसिक डेफिनेशन दॅट वॉज गिवन बाय टरझागी. तिथून आपण बऱ्याचशा गोष्टी डिराईव्ह केल्या आणि त्यानंतर दुसऱ्या चॅप्टरमध्ये आलो आपण. बेसिकली सॉईलला एक फेजर डायग्राममध्ये प्लॉट केलं. फेजर डायग्राममध्ये प्लॉट केल्याच्या नंतर काही प्रॉपर्टीज डिफाईन केल्या होत्या आपण, जसे की वॉइड रेशो समजलं होतं आपण, फायनल केलं होतं वॉइड रेशो. एकच मिनिट. येस, तर सॉईलला आपण एक फेजर डायग्राममध्ये प्लॉट केलं होतं. येस, दिस वॉज द फेजर डायग्राम. दिस वेअर सॉलिड्स. त्याच्यानंतर इथे वॉटर आणि इथे होतं एअर. येस, दिस वॉज व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स आणि दिस वॉज व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. हे पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. सिम्पल आहे. बेसिक डेफिनेशन काय म्हणते? सॉईल इज ए naturally occurring unconsolidated material. Soil is a naturally occurring unconsolidated material consisting of solid particles आणि त्याच्यामध्ये voids असतील म्हणजे ह्या सॉलिड पार्टिकल्सच्या मध्ये काय असणार? voids, and that voids can be filled with air, water or both. सिंपल, एवढी बेसिक डेफिनेशन होती. त्याच्यानंतर आपण बरेचसे पॅरामीटर्स त्या ठिकाणी डिराईव्ह केले होते. तर पहिला होता void ratio. व्हॉट वॉज वॉइड रेशो? आपण डिफाईन केलेला आहे. सिम्पल, व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. आपण याची मिनिमम रेंज, मॅक्सिमम रेंज पण त्या ठिकाणी बघितली होती मागच्या लेक्चरला. सेकंड वॉज पोरोसिटी. एन पोरोसिटी काय असते? व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स अपॉन टोटल व्हॉल्यूम इंटू 100%. ऑब्जेक्टिव्हमध्ये काय विचारू शकतात? एक तर फॉर्म्युला डायरेक्टली किंवा मॅक्सिमम मिनिमम रेंज किंवा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर राईट रॉंग, या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी विचारू शकतात. त्यानंतर थर्ड वॉज डिग्री ऑफ सॅच्युरेशन, SR. इम्पॉर्टंट होतं. व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स इंटू 100%. येस, आता मी तुम्हाला म्हटलं होतं बघा की सॉईलच्या 3च कंडिशन्स असतात. म्हणजे ओव्हरऑल दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक तर आपल्याला सॉईल, जी गिवन सॉईल असेल तिचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल किंवा व्हॉल्यूम चेंज होईल. या दोनच टाईपचे प्रॉब्लेम बनतात पूर्ण सॉईलमध्ये. व्हॉल्यूम इज नॉट कॉन्स्टंट. येस, जेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर तेव्हा 3 कंडिशन्समध्ये व्हॅरी होऊ शकतात गोष्टी. येस, पहिले तर काय की जेव्हा सगळे वॉइड्स, समजा हे सॉलिड्स असतील आणि इथं वॉइड्स असे आहे, दिस इज व्हॉल्यूम ऑफ वॉइड. 3च कंडिशन आहे जेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते तेव्हा. दिस इज व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स अँड दिस इज व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स. दिस इज व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स आणि दिस इज व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स. तर पूर्ण सॉईल मेकॅनिक्समध्ये किंवा सॉईल इंजिनिअरिंगमध्ये 2च टाईपच्या कंडिशन्स तुम्हाला बघायला मिळतील. एक तर जेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल किंवा टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉईल चेंज होईल. तर हे बघा, पहिली कंडिशन इज व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट अँड सेकंड इज व्हॉल्यूम इज नॉट कॉन्स्टंट. जेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर 3 गोष्टी होऊ शकतात. काय? सगळेच्या सगळे वॉइड्स आर फिल्ड विथ वॉटर, याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड कंडिशन. सगळे वॉइड्स आर फिल्ड विथ वॉटर. किंवा सगळेच्या सगळे वॉइड्स आर फिल्ड विथ एअर, याला आपण म्हणतो ड्राय सॉईल. येस, आणि दोन्ही पण असेल म्हणजे वॉटर पण असेल आणि एअर पण असेल तर दिस इज बल्क कंडिशन. दिस इज बल्क कंडिशन. ओके, किंवा पार्शियली सॅच्युरेटेड म्हणायला, पार्शियली सॅच्युरेटेड कंडिशन. येस, पार्शियली सॅच्युरेटेड कंडिशन. येस, तर मग आपण बघितलं होतं की व्हॉइड रेशो विल रिमेन कॉन्स्टंट. पोरोसिटी पण चेंज होणार नाही ॲज फार ॲज लॉंग टोटल व्हॉइड्स आर कॉन्स्टंट. पण डिग्री ऑफ सॅच्युरेशन चेंज होईल. का? कारण व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स चेंज होतील. मग फुल्ली सॅच्युरेटेडसाठी डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती येईल? 100%. आणि ड्राय सॉईलसाठी व्हॉल्यूम ऑफ वॉटर किती येईल? 0. दॅट्स वाय SR विल बी इक्वल टू 0. नेक्स्ट आपण 4th पॅरामीटर बघूया. 4th पॅरामीटर हे आपण इथपर्यंत बघितलं होतं, याच्या पुढे बघूया आता. वॉटर कंटेंट. सिंपल, वॉटर कंटेंट काय असतं? इट इज डिफाईन्ड ॲज
वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय वेट ऑफ सॉलिड्स इंटू 100%. येस, याचा काय अर्थ होतो बघा, सिम्पल. दिस इज वॉटर कंटेंट, दिस इज वॉटर कंटेंट. येस, आता लक्ष द्या प्लीज. ह्या 3 कंडिशन्स होत्यात आपल्या. 3 कंडिशन होत्या. या जर वॉटर प्रेझेंट असेल तर त्या वॉटरचं वेट किती असेल डिवायडेड बाय वेट ऑफ सॉलिड, त्याला आपण काय म्हणतो, वॉटर कंटेंट. आता जर वॉटरच प्रेझेंट नसेल, ड्राय सॉइलमध्ये वॉटरच प्रेझेंट नसेल तर वॉटर कंटेंट येईल का, नाही येणार, 0 येईल. बरोबर. तर मिनिमम व्हॅल्यू काय येते वॉटर कंटेंटची, 0 येते. मिनिमम व्हॅल्यू विल बी इक्वल टू 0 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू 100% नसते. इट कॅन बी इक्वल टू 100% किंवा इट कॅन बी मोर दॅन 100%. वाय? बिकॉज रेशो कोणाचा आहे, 2 इंडिपेंडंट पॅरामीटर्स आहेत. बघा, वेट ऑफ वॉटर इकडे आहे, वेट ऑफ सॉलिड्स इथे आहे. दोघांमध्ये काही रिलेशन आहे का, नाही. दॅट्स वाय यांच्या दोघांचा रेशो मोर दॅन 100% पण येऊ शकतो. येस, इथपर्यंत आपलं मागच्या डिस्कशनमध्ये गोष्टी संपल्या होत्या. नेक्स्ट वी विल सी 5th वन, एअर कंटेंट. एअर कंटेंट. AC म्हणूया आपण त्याला. सिंपल, इट इज डिफाइंड ॲज व्हॉल्यूम ऑफ एअर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स. सिंपल, एक रेशो असतो व्हॉल्यूम ऑफ एअरचा आणि व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्सचा. हे बघा, व्हॉल्यूम ऑफ एअर, समजा इथे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स विल बी इक्वल टू किती, व्हॉल्यूम ऑफ एअर या केसमध्ये दिस डिवायडेड बाय दिस, VS, that is known as your air content. Yes. आता AC 0 होऊ शकतो का, यस, 100% 0 होऊ शकतो. कोणाच्या केसमध्ये, जेव्हा व्हॉल्यूम ऑफ एअर 0 होईल. तर हे कधी शक्य आहे, इन केस ऑफ फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल. फुल्ली सॅच्युरेटेड सॉइलच्या केसमध्ये this VA will be equal to 0, therefore air content will be 0, therefore air content will be 0. 5th, percentage air content, NA त्याला म्हणू आपण. This is equal to volume of air divided by total volume into 100%. This is equal to percentage air content काय असतं, volume of air divided by total volume. बघा, याच्यामध्ये काय रेशो आहे, व्हॉल्यूम ऑफ एअर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्सचा. पर्सेंटेज एअर कंटेंटमध्ये काय असतं, व्हॉल्यूम ऑफ एअर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स. थोड्यासा फॉर्म्युल्यामध्ये फरक आहे. येस. आता हे बघा, 6th जो पॅरामीटर आहे ना, एअर कंटेंट, पर्सेंटेज एअर कंटेंट, हे काय असतं, व्हॉल्यूम ऑफ एअर डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम इंटू 100%. आता याची मिनिमम व्हॅल्यू किती लो, मिनिमम व्हॅल्यू VA विल बी 0. कोणासाठी, फॉर फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल. येस, देअरफॉर NA विल बी इक्वल टू 0 आणि व्हॉल्यूम ऑफ एअर विल बी इक्वल टू व्हॉट, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स. बरोबर. कोणासाठी, फॉर ड्राय सॉइलसाठी. जेव्हा सॉइल ड्राय असेल, लक्षात येते ना, जेव्हा सॉइल इज ड्राय, वेन सॉइल इज ड्राय, व्हॉट इट मीन्स दॅट सगळेच्या सगळे व्हॉइड्स कशाने भरलेत, एअरने भरलेत. ओके, हे झाले ड्राय सॉइल, हे झालं सॉलिड्स. येस, फॉर ड्राय सॉइल व्हॉल्यूम ऑफ एअर विल बी इक्वल टू व्हॉट, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स. देअरफॉर percentage air content will be equal to what, VV upon total V into 100%. And we know that, what is this, can you tell me? Volume of voids upon total volume is what, porosity. This is N. Therefore range of Na will be equal to what, 0. This is Na to N. पोरोसिटी पर्यंत त्याची रेंज असते. हे झालं फॉर फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल, हे झालं फॉर ड्राय सॉइल, हे झालं फॉर ड्राय सॉइल. येस, दीज आर इम्पॉर्टंट थिंग्स. याच्यानंतर 2 रिलेशन्स आहेत, तेवढे बघून घेऊ. पहिलं आहे AC प्लस SR इज इक्वल टू काय असतं, हे एक रिलेशन महत्त्वाचं आहे. आणि सेकंड, N इंटू AC इज वॉट. येस, हां, एअर कंटेंट काय असतं, AC व्हॉल्यूम ऑफ एअर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स प्लस डिग्री ऑफ सॅच्युरेशन आपण बघितलंय, व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स.
आता हे सॉल्व करा, VA अपॉन प्लस VW अपॉन VV. आता व्हॉल्यूम ऑफ एअर प्लस व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इक्वल टू व्हॉट? व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स divided by volume of voids. This will be equal to 1. Therefore, this AC plus SR is equal to 1. Directly जर आलं तर प्लीज सोडू नका. येस, आणि N इंटू AC, what is porosity? Volume of voids upon total volume into air content is what? Volume of air upon volume of voids. This VV will get cancelled. Volume of air upon volume, total volume is NA. Yes, therefore N into AC is NA. हे रिलेशन महत्त्वाचे आहेत, प्लीज नोट डाऊन करा आणि समजून घ्या. तर आतापर्यंत आपण जेवढे रिलेशन बघितले, जेवढे स्टँडर्ड डेफिनेशन्स बघितल्या त्या इम्पॉर्टंट आहेत. राईट फ्रॉम व्हॉइड रेशो ते पर्सेंटेज एअर व्हॉइड्सपर्यंत ऑल आर इम्पॉर्टंट. येस, नाव वी विल सी इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज डेन्सिटीज. युनिट वेट म्हणतो आपण त्यांना, युनिट वेट. येस, आता बघा प्लीज लक्ष द्या. युनिट वेट पहिलं बघूया आपण. युनिट वेट ऑफ वॉटर. युनिट वेट ऑफ वॉटर गॅमा W. सगळ्यांना हे माहीत असेल, पण तरीही परत एकदा सांगतो. युनिट वेट म्हणजे काय असतं? डेन्सिटी. नॉर्मली आपण काय म्हणतो? डेन्सिटी. पण डेन्सिटी दोन टाईपच्या असतात. एक तर असतं वेट डेन्सिटी आणि सेकंड इज मास डेन्सिटी. दोघांमध्ये फरक काय असतो बघा. डेन्सिटी दोन टाईपच्या असतात. आपण डिनोट दोन वेनी करू शकतो डेन्सिटीला. गॅमा डेन्सिटी दोन टाईपच्या असतात बघा. एक तर असते वेट डेन्सिटी, त्याला आपण गॅमाने डिनोट करतो, आणि सेकंड असतं मास डेन्सिटी. मी तुम्हाला इथेच सांगून देतो, पुढे प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम येणार नाही. वेट डेन्सिटी म्हणजे काय हो? सिंपल वेट अपॉन व्हॉल्यूम. आणि मास डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. एवढं माहीत असेल तुम्हाला. वेट काय असतं? M इंटू G. मासला जेव्हा तुम्ही ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय करता तर तेव्हा वेट मिळतं. वेटचं युनिट असतं किलो न्यूटन. त्याच्यामुळे ह्या डेन्सिटीचं युनिट असतं किलो न्यूटन पर मीटर क्यूब. फरक काहीच नाही आहे, म्हणजे ह्या न्यूमरेटरमध्ये फरक आहे म्हणून एक्सप्रेशन, वे ऑफ एक्सप्रेशन चेंज होतो. येस, आणि मास डेन्सिटी असतं kg पर मीटर क्यूब. kg पर मीटर क्यूब. युनिटमध्ये फरक आहे, नोटेशनमध्ये पण फरक आहे. आता आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय होईल? कधी कधी वेट डेन्सिटी देणार, कधी कधी मास डेन्सिटी देणार. पण जर आपण मास डेन्सिटी वापरतोय तर दोन्ही साईडला मास डेन्सिटीज वापरायचं. वेट डेन्सिटी जर वापरत असाल तर दोन्ही साईडला वेट डेन्सिटीज वापरायचं. प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. प्रत्येक ठिकाणी कन्वर्ट करण्याची गरज नाही. जेव्हा आपण प्रॉब्लेम सोडू तेव्हा मी ते एक्सप्लेन करतो. कन्फ्यूज व्हायचं नाही. जर युनिट वेट म्हणतंय तर ते एक तर मास डेन्सिटी म्हणत असेल किंवा वेट डेन्सिटी म्हणत असेल. ओके, त्यामुळं हा बेसिक डिफरन्स इथं माहीत असणं गरजेचं आहे. आता जर वॉटरचा जर विचार केला तर वॉटरचा गॅमा W असतो 9.81 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. येस, आणि डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे मास डेन्सिटी ऑफ वॉटर असतं 1000 kg पर मीटर क्यूब. सगळ्यांना माहिती आहे. इथून हे कसं आलं? जेव्हा आपण गॅमा कसं काढता येईल? मासला जीनी मल्टिप्लाय करायचं. आता 1000ला जीनी मल्टिप्लाय केलं तर काय येईल? 9.81 याला मल्टिप्लाय करा, ते काय येईल? 9810. त्याला 1000नी जर डिवाइड केलं म्हणजे ते न्यूटनमध्ये येईल. किलो न्यूटनमध्ये काढण्यासाठी 1000नी परत डिवाइड करावं लागेल. त्याच्यामुळे हे 1981 किलो न्यूटन पर मीटर क्यूब येतं. एवढं बेसिक आहे, सिम्पल. येस, हां, याला जर तुम्ही टन्स पर मीटर क्यूब लिहायचं असेल तर हे 1000 काय असतं? टन, म्हणजे 1 टन पर मीटर क्यूब पण लिहू शकता. येस, यालाच 1 ग्राम्स पर cc म्हणजे ml हे पण तेच असतं. म्हणजे सगळे युनिट कन्व्हर्जन आहेत. डेन्सिटी ऑफ वॉटर, एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट बिकॉज प्रॉब्लेममध्ये काय देतात, काय देतील त्याची आपल्याला गॅरंटी नाही आहे. त्यामुळे हे आधीच माहीत असणं गरजेचं आहे. हे टन टू ग्राम्स पर ml कसं झालं सांगतो, एक मिनटं बघा. 1000 kg आहे, 1000 kg आहे बरोबर. तर त्याला ग्राम्सला कन्वर्ट करण्यासाठी 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागेल. न्यूमरेटर झालं ग्राम्समध्ये. येस, आता न्यूमरेटर बघा.
डिनॉमिनेटर बघा 1 मीटर क्यूब म्हणजे किती 1000 लिटर्स ओके आणि 1 लिटर म्हणजे किती 10⁻³ ml ml म्हणजे cc cc आणि ml सेमच असतं. आता हे जर कट केलं तुम्ही तर हे येतं 1 ग्राम्स पर cc. यस cc म्हणजे ml cc म्हणजे सेंटीमीटर क्यूब म्हणजेच ml हां यस हे लक्षात ठेवा. हे झालं युनिट वेट ऑफ वॉटर. तसंच आता आपल्याला हे बघा डेन्सिटी ऑफ वॉटर कळाली आपल्याला गॅमा डब्ल्यू. आता सॉईल काय आहे सॉईल एक मटेरियल आहे बरोबर. इट इज ए कंपोजिट मटेरियल म्हणजे त्याच्यामध्ये एअर पण आहे वॉटर पण आहे आणि सॉलिड पार्टिकल्स आहेत. कोणतंही मटेरियल असेल दॅट इज ऑक्युपाईंग सम व्हॉल्यूम त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी असेल यस. तर ती डेन्सिटी किती असते ते आपल्याला बघायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की 3च कंडिशन्स डिराईव्ह होत्या सॉईलच्या. तेवढ्याच 3 कंडिशनच्या आपण डेन्सिटी कशा काढता येईल बघूया. तर पहिली कंडिशन घेऊ फुल्ली सॅच्युरेटेड म्हणजे युनिट वेट ऑफ फुल्ली सॅच्युरेटेड सॉईल. युनिट वेट ऑफ फुल्ली सॅच्युरेटेड सॉईल दॅट इज डिनोटेड बाय गॅमा सॅट. इथून पुढे आता थोड्याशा टर्म्स येतील त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. गॅमा सॅट म्हणजे काय हो सिंपल ना. आता सॉईलची कंडिशन काय आहे सगळे वॉइड्स कशाने फिल झालेत. समजा हे आहे सॉलिड्स आणि हे आहे वॉइड्स. ऑल द वॉइड्स आर फिल्ड विथ वॉटर. व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ वॉटर. Every single void is filled with water. Every single void is filled with water. Yes. So gamma sat will be equal to what? Weight of solids plus weight of water divided by volume. हे झालं गॅमा सॅट. हे बघा हा टोटल व्हॉल्यूम आहे सॉईलचा. हा झाला व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. आता दोनच गोष्टी आहेत ना. इट इज टू फेज सिस्टीम बिकॉज इट इज फुल्ली सॅच्युरेटेड. वॉइड्समध्ये कोण आहे वॉटर आणि सॉलिड्स आहेत खाली व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. याला वेट ऑफ सॉलिड असेल काहीतरी वेट ऑफ सॉलिड्स म्हणजे टोटल ह्या सॉईलचा वेट किती येईल हा सॉलिड्सचा वेट प्लस ह्या वॉटरचा वेट डब्ल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. हे झालं तुमचं काय गॅमा सॅच्युरेटेड. येस. सेकंड विल बी ड्राय सॉईल. युनिट वेट ऑफ ड्राय सॉईल. येस युनिट वेट ऑफ ड्राय सॉईल त्याला आपण म्हणूया गॅमा ड्राय म्हणू शकता. येस गॅमा ड्राय. आता हे नोटेशन कायम हेच वापरणार आपण. आता काय बघा कंडिशन मी तुम्हाला सांगितलं होतं 3च कंडिशन पॉसिबल आहेत. एकतर फुल्ली सॅच्युरेटेड ड्राय किंवा बल्क. येस आता याच्यामध्ये काय हो सगळे वॉइड्स आर एम्प्टी. व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स विल बी इक्वल टू वॉट व्हॉल्यूम ऑफ एअर. येस सगळे वॉइड्स आर एम्प्टी नो वॉटर इज प्रेझेंट. आणि हे काय आहे व्हॉल्यूम ऑफ दिस इज व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. याचा वेट असेल. सो डेन्सिटी काय असते वेट अपॉन व्हॉल्यूम. वेट ऑफ सॉईल सिम्पल आहे ना. वेट ऑफ सॉईल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉईल. हा सॉलिड्स नाही सॉईल. आता वेट ऑफ सॉईलमध्ये काय काय येईल हे सॉलिड्सचं वेट आणि हे एअरचं वेट. लक्षात घ्या आपण पहिल्यांदा एक नोट लिहिली होती बघा की वेट ऑफ एअर इज निग्लिजिबल. दॅट्स वाय वरती काय येईल न्यूमरेटरमध्ये काय येईल वेट ऑफ सॉलिड्स येईल फक्त डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ दिस एंटायर सॉईल. दिस इज ड्राय डेन्सिटी. आणि थर्ड वन इज बल्क डेन्सिटी. बल्क युनिट वेट म्हणा. बल्क युनिट वेट ऑफ सॉईल. हां बल्क म्हणजे काय की इंटरमिडिएट स्टेज म्हणजे त्याच्यामध्ये 3 फेज सिस्टीम. एअर पण प्रेझेंट आहे वॉटर पण प्रेझेंट आहे आणि सॉलिड पण प्रेझेंट आहे. येस इंटरमिडिएट स्टेज सॉलिड्स वॉटर पण असेल. दिस इज वॉटर. दिस इज व्हॉल्यूम ऑफ वॉटर. दिस इज व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स आणि दिस इज व्हॉल्यूम ऑफ एअर. येस सो देअरफॉर गॅमा बल्क म्हणायचा. गॅमा बल्क म्हणजे जर इंटरमिडिएट स्टेज असेल दोन्ही कंपोनंट प्रेझेंट असतील एअर आणि वॉटर तर दॅट कंडिशन इज नोन ॲज बल्क कंडिशन आणि त्याला डेन्सिटीला काय म्हणायचं गॅमा बल्क. काय येईल सिम्पल वेट ऑफ सॉईल डिवायडेड बाय वॉट
व्हॉल्यूम ऑफ सॉईल. येस. आता बघा, व्हॉल्यूम ऑफ सॉईल व्ही खालील, वेट ऑफ सॉईलमध्ये काय लो, हा तुमचा सॉलिड्सचा वेट WS प्लस वेट ऑफ वॉटर, याला डॅश म्हणतो मी का, कारण ह्या केसमध्ये बघा, पहिल्या फुल्ली सॅच्युरेटेड केसमध्ये सगळेच्या सगळे वॉइड्स वॉटरनी भरलेले होते, त्यापेक्षा तर हा W डॅश कमीच असेल का, कारण थोडा काहीतरी पोर्शन एअरनी ऑक्युपाय केलेला आहे. दॅट्स वाय दिस W डॅश विल बी लेस दॅन पहिल्याचा वॉटरचा वेट. देअरफॉर कॅन यू से दॅट एक आपण कन्क्लुजनवर पोहोचू शकतो का, गॅमा सॅट will be greater than gamma bulk will be greater than what, gamma dry. सगळ्यात छोटं काय लो, गॅमा ड्राय. हे कन्क्लुजन समजलं तर ह्या तिन्ही डेन्सिटीज समजल्या. सिंपल. गॅमा सॅट का मोठा आहे गॅमा बल्क पेक्षा, बघा डिनॉमिनेटर तर सेम आहे, कारण व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. आपण एक कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर हे ती सगळ्या डेन्सिटी काढतोय, कारण जर व्हॉल्यूम चेंज केला तर मग हे स्टडी करण्यातच काही पॉईंट नाही, कारण एक कोणती तरी कंडिशन कॉन्स्टंट पाहिजे, तेव्हाच आपण बाकीचे पॅरामीटर्स स्टडी करू शकतो. तर आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला तर डेन्सिटीजमध्ये काय फरक पडतो किंवा डेन्सिटीज कशा येतात हे समजणं गरजेचं आहे. येस. सॅच्युरेटेडमध्ये काय होईल, वेट ऑफ वॉटर जास्त येईल, याच्यामध्ये तर वेट ऑफ वॉटरच नाही आहे, आणि ड्राय सगळ्यात छोटं येईल. येस. आता नेक्स्ट अजून एक असतं याच्यामध्ये, हां हे झालं. येस. नेक्स्ट वी विल सी फोर्थ वन इज युनिट वेट ऑफ सॉइल सॉलिड्स. येस, दिस इज इम्पॉर्टंट. याला आपण म्हणूया गॅमा एस. सिंपल आहे. जे सॉइलचे सॉलिड्स आहे ना, फक्त बघा हे सॉलिड्स आहे, दिस इज व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स, याला काहीतरी वेट असेल, दॅट इज वेट ऑफ सॉलिड्स. तर ह्या फक्त सॉलिड्सची जी डेन्सिटी असते त्याला आपण गॅमा एस म्हणतो. येस. दिस विल बी इक्वल टू व्हॉट, वेट ऑफ सॉलिड्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. हां, सॉलिड्स म्हणा किंवा सॉलिड्स म्हणा, काही अडचण नाही. सो दिस विल बी व्हॉट, WS अपॉन VS, and this is denoted by gamma S. Now can you see that from these all four densities this gamma S will remain constant? का, कारण नाही व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स बदलेल, नाही वेट ऑफ सॉलिड्स बदलेल. दॅट्स वाय गॅमा S will remain constant. For a particular soil, gamma S will remain constant. Why? Because both numerator and denominator will not change irrespective of volume. व्हॉल्यूम जरी बदलला तरी पण हे बदलणार नाही. कंडिशन्स म्हणजे सॅच्युरेशनच्या कंडिशन बदलल्या तरीही हे गॅमा बदलणार नाही फॉर अ पर्टिक्युलर सॉइल. येस. आता आपण हे कन्क्लुजन बघितलं होतं बघा, गॅमा सॅट इज ग्रेटर दॅन गॅमा बल्क इज ग्रेटर दॅन गॅमा ड्राय. आता याच्यात जर मला गॅमा एस फिट करायचा असेल, तर तो कुठे येईल, गॅमा सॅटपेक्षा मोठा येईल का गॅमा एस, तर त्याच्यावर थोडंसं आपण विचार करूया. आता बघा, गॅमा एस काय आहे, फक्त सॉलिडची डेन्सिटी, म्हणजे काय, दिस सॉलिड्सचा वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. गॅमा सॅच्युरेटेड म्हणजे काय हो, लक्ष द्या प्लीज. गॅमा सॅच्युरेटेड म्हणजे काय, सॉलिडपेक्षा वरती जाऊन जर व्हॉइड्स असतील तरच सॅच्युरेटेड ड्रायच्या कंडिशन येतील. सॉलिडला सोडून जेव्हा आपण सॉइलकडे जाऊ तरच सॅच्युरेटेड किंवा ड्रायच्या कंडिशन्स येतील. एवढं तर मान्य आहे ना. बघा, सॉलिड्स म्हणजे काय की एवढा पोर्शन. आता सॅच्युरेशन किंवा ड्राय या कंडिशन्स कधी येतील, जेव्हा सॉइलकडे जाऊ, म्हणजे सॉइलला घेऊ आपण, आणि सॉइल कधी येईल, जेव्हा व्हॉइड्स प्रेझेंट असतील तेव्हा. सॅच्युरेशन कंडिशन्स किंवा ड्राय कंडिशन्स या कधी एक्झिस्ट करतील, जेव्हा व्हॉइड्स प्रेझेंट आहे. सॉलिड्स आणि व्हॉइड्स आहे, बरोबर. मग व्हॉइड्समध्ये एअर भरले का वॉटर भरले ते पुढे बघूया. ओके. तर व्हॉइड्स प्रेझेंट आहे तरच तेव्हाच कंडिशन्स या दोन सॅच्युरेशन एक्झिस्ट करेल किंवा ड्राय एक्झिस्ट करेल. मला काय करायचं आहे, मला या गॅमा एस आणि गॅमा सॅट मध्ये कोण मोठं आहे हे बघायचं आहे. आता लक्ष द्या, जर सॅच्युरेशन आहे म्हणजे व्हॉइड्स प्रेझेंट आहे. येस, एक तरी व्हॉइड प्रेझेंट आहे ना, म्हणजे ह्याच्यावरती कुठेतरी एक तरी व्हॉइड प्रेझेंट आहे.
आणि फुल्ली सॅच्युरेटेड म्हणजे काय, ह्या वॉइडमध्ये काय आहे, वॉटर. येस. आता गॅमा एस मध्ये काय होतं, वेट ऑफ सॉलिड्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. गॅमा सॅच्युरेशनमध्ये काय येईल, वेट ऑफ सॉलिड्स प्लस या एका वॉइडमधले असलेलं वॉटरचं वेट म्हणजे WW डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम काय येईल, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स प्लस व्हॉल्यूम ऑफ दॅट वन वॉइड. हा जो वॉइड प्रेझेंट असेल त्याला आपण आता, तो जर वॉटरनी भरला आहे तर व्हॉल्यूम ऑफ वॉइड म्हणूया, व्हॉल्यूम ऑफ वॉटर म्हणूया. आता लक्ष द्या, हे जे आहे सॉलिड, वेट ऑफ सॉलिड्स आणि व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स याच्यापेक्षा तर हे तर कमीच असेल का, कारण वॉटर आहे ना, वॉटर व्हॉल्यूम तो ऑक्युपाय करतोय पण न्यूमरेटर कमी करेल ना तो, कारण सॉलिडपेक्षा त्याचं वेट तर कमीच असेल. दॅट्स वाय दिस गॅमा एस विल बी ग्रेटर दॅन गॅमा सॅट. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्क्लुजन. जर आलं डायरेक्टली विचारलं तुम्हाला की करेक्ट ऑर्डर काय आहे डेन्सिटीजची, तर गॅमा एस विल बी 100% ग्रेटर दॅन गॅमा सॅट. का, कारण वॉइड एक्झिस्ट करतील जेव्हा आपण सॅच्युरेशनच्या कंडिशनकडे जाऊया, किंवा सॉइलकडेच जावं लागेल ना, जेव्हा सॅच्युरेशन ड्राय कधी येतील, जेव्हा सॉइलकडे जाऊ आपण सॉलिडला सोडून. तर ही कंडिशन सॉइलसाठी एक्झिस्ट करते. आणि जर तेव्हा तुम्ही जर विचार केला की त्या एका वॉइडमध्ये जर वॉटर भरलेलं असेल तर नो डाऊट त्या वॉटरचं वेट या सॉलिडपेक्षा कमी असेल, कारण वॉटर इज लेस, म्हणजे वेट कमी असतं ना वॉटरचं सॉलिडपेक्षा. येस, व्हॉल्यूम तर ऑक्युपाय करेल, मान्य, डिनॉमिनेटर पण डिक्रीज होईल, पण तेवढ्या केसमध्ये तेवढ्या प्रपोर्शनमध्ये होणार नाही जेवढ्या सॉलिडच्या केसमध्ये होतं. दॅट्स वाय गॅमा एस विल बी ग्रेटर दॅन गॅमा सॅट. हे महत्त्वाचं आहे. सो फायनल कन्क्लुजन ते आपण तिथे लिहिलंय ते लिहून टाकू इथे. गॅमा एस विल बी ग्रेटर दॅन गॅमा सॅट, विल बी ग्रेटर दॅन गॅमा बल्क, विल बी ग्रेटर दॅन गॅमा ड्राय. येस, $1,000,000 इम्पॉर्टंट स्टेटमेंट. हे गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. हे होतं डेन्सिटीज. जर डेन्सिटीज कळाल्या तुम्हाला, त्याच्यानंतर फक्त रिलेशन्स आहेत, ते रिलेशन पाठ करावं लागतील. आणि ते रिलेशन जर पाठ झाले तर मग प्रॉब्लेम 2 मार्काचा येतो, इथून 100% एक तरी ऑब्जेक्टिव्ह येतो, तो तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. येस, आपण नेक्स्ट बघूया आता सम स्टँडर्ड रिलेशन्स. न्यूमरिकल्स कसे सोडायचे त्याच्या 2च ट्रिक आहे, ते पण तुम्हाला सांगतो. स्टँडर्ड फॉर्म्युलेज किंवा रिलेशन्स पण म्हणू शकतात. येस, पहिलं आहे गॅमा बल्क. गॅमा, फक्त गॅमा म्हणजे गॅमा बल्क असतो. गॅमा W G प्लस ESR अपॉन 1 प्लस E. हा आहे पहिलं रिलेशन. दुसरं आहे गॅमा इज इक्वल टू ESR इज इक्वल टू स्मॉल w इंटू G. सेकंड इज, आता इथून आपण डिराईव्ह करू शकतो 2 रिलेशन्स, एक सॅच्युरेशनसाठी आणि ड्रायसाठी. महत्त्वाचे आहे, सॅच्युरेशनसाठी आणि ड्रायसाठी 2 रिलेशन आपण डिराईव्ह करू शकतो. बघा, सॅट जर आलं फॉर फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल, फॉर फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल, लर्न पण असंच करा, एवढं एकच रिलेशन पाठ करा आणि तिथून बाकीचे 2 डिराईव्ह करा. सो गॅमा काय असतं आपल्याला माहिती आहे, SR किती असतं फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल, SR विल बी इक्वल टू 1. देअरफॉर गॅमा सॅट विल बी इक्वल टू गॅमा W G प्लस SRच्या जागेवर 1 टाका, डिवायडेड बाय 1 प्लस E. हां, आता कधी कधी काय होतं, तुम्हाला फुल्ली सॅच्युरेटेड सॉइलची डेन्सिटी काढायला विचारतात किंवा आपल्याला गरज पडते इफेक्टिव्ह स्ट्रेस, किंवा आपण पुढे कोणत्याही चॅप्टरमध्ये गेलो तर तुम्हाला सॅच्युरेशन डेन्सिटीची किंवा त्या सॉइलच्या कंडिशन जी असते त्याच्या डेन्सिटीची गरज पडते. तर कधी कधी काय होतं, आपल्याला E न देता किंवा ESRच्या ऐवजी WG पुट करावं लागतं, तर हे रिलेशन पण इथेच वापरावं लागतं. तर Eच्या जागेवर काय टाकू शकता तुम्ही, स्मॉल w इंटू G. तर हे दोन्ही रिलेशन पण आपल्याला यूज करावं लागतात, तर ते लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहेत. थर्ड इज फॉर काय ड्राय सॉइल. थर्ड इज फॉर ड्राय सॉइल. येस, ड्राय सॉइलसाठी काय आहे तुम्हाला माहिती आहे, SR विल बी इक्वल टू 0. हा एकच फॉर्म्युला पाठ करायचा, तिथून बाकीचे पार्ट म्हणजे डिराईव्ह होऊन जातील. गॅमा ड्राय विल बी इक्वल टू वॉट, गॅमा W. हां, आता SR किती येईल 0, म्हणजे दिस टर्म विल गेट व्हॅनिश, G अपॉन 1 प्लस E. G अपॉन
1 + E. फोर्थ वन इज इम्पॉर्टंट. फोर्थ वन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघा, गॅमा बल्कवरून ड्राय डेन्सिटी काढण्याचा एकमेव मार्ग आहे, सिंगल पाथ टू कॅल्क्युलेट ड्राय डेन्सिटी जेव्हा गॅमा बल्क माहीत असेल. डायरेक्टली जर तुम्हाला गॅमा बल्क आणि वॉटर कंटेंट अवेलेबल असेल क्वेश्चनमध्ये, दिस इज द सिंगल वे टू कॅल्क्युलेट द ड्राय डेन्सिटी. आणि ड्राय डेन्सिटी का महत्त्वाची आहे ते तुम्हाला पुढं कळेल. जेव्हा व्हॉल्यूम चेंजचा प्रॉब्लेम येतो, दोनच कंडिशन्स एक्झिस्ट करतात तुम्हाला सांगितलं मी सॉईलच्या, एक तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल किंवा व्हॉल्यूम चेंज असेल. जेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो तर हे रिलेशन विल वर्क फॉर यू. कोणतंही रिलेशन वापरा, त्याच्यातून तुमचा आन्सर सॉल्व्ह होईल. काहीच नाही, याच्यातच खेळवतात ते आणि आन्सर निघतं. दुसऱ्या कंडिशनमध्ये जेव्हा व्हॉल्यूम चेंज देतात, म्हणजे बॉरोपिटचे प्रॉब्लेम किंवा ट्रक्स विचारतात, ते थोडासा मोठा होऊन जातो प्रॉब्लेम, पण बॉरोपिटचा एक सिंपल प्रॉब्लेम येतो, तो आपण पुढे बघूया. की व्हॉल्यूम चेंज जर झाला तर विचारतात की V1 एवढा असेल तर V2 किती असेल. तर ह्या दोनच टाईपचे प्रॉब्लेम एक्झिस्ट करतात, ते आपण दोन्ही बघूया. सांगायचं काय होतं मला, की जेव्हा व्हॉल्यूम चेंज होईल तेव्हा ड्राय डेन्सिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टूल टू कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम चेंज. ते कसं होतं आपण पुढे बघूया. हा फॉर्म्युला पाठ करा, महत्त्वाचा आहे. हे गॅमा काय असतं, जेव्हा गॅमात काही लिहिलेलं नसतं, दॅट इज बल्क. बल्क म्हणजे काय, दोन्ही पॅरामीटर प्रेझेंट असतात. येस, ओके. फिफ्थ वन इज, अजून एक ड्राय डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे, 1 - NA गॅमा W इंटू G डिवायडेड बाय 1 + स्मॉल w इंटू G. येस, हां. व्हॉट इज G? G सांगायचं राहिलं आहे, ते सांगतो मी. हे स्टँडर्ड फॉर्म्युले प्लीज नोट डाऊन करून घ्या. मी फक्त 1 मिनिटात पाणी घेऊन येतो. पाणी बॉटल आहे, पाणी द्या संदा. काय म्हणता? काही नाही सर, चालू आहे. ओके. हां, आपलं राहिलं होतं विषय जीचा ना. येस, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हा एक टॉपिक आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सिंपल आहे, काय अवघड नाही. दोन टाईपच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीज असतात, सिंपल. फर्स्ट इज ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आणि सेकंड वन इज मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. येस, ट्रू म्हणजे काय, बघा सिंपल. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असतं, डेन्सिटी ऑफ दॅट मटेरियल डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर, इट इज गिवन ॲज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता ट्रू म्हणजे काय, यार इट इज डिनोटेड बाय जी. पहिली गोष्ट तर गॅमा एस डिवायडेड बाय गॅमा ऑफ वॉटर. गॅमा एस काय असते, सॉलिड्सची डेन्सिटी, युनिट वेट ऑफ सॉलिड्स डिवायडेड बाय युनिट वेट ऑफ वॉटर. आणि मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असते, GM, इट इज डिनोटेड बाय GM, इट इज गॅमा डिवायडेड बाय गॅमा ऑफ वॉटर. इथे तिन्ही काही येऊ शकतं, इथे काही येऊ शकतं. ह्या डेन्सिटीच्या जागेवर बघा, एकतर काय येईल, सॅच्युरेशन केसची डेन्सिटी येईल, किंवा ड्राय डेन्सिटी येईल, किंवा गॅमा बल्क येईल. ओके, हे व्हेरिएबल आहे म्हणून याला GM नी डिनोट करतो. कॉन्स्टंट काय असेल, G. का, कारण गॅमा S इज ऑलवेज कॉन्स्टंट, गॅमा W इज ऑलवेज कॉन्स्टंट, दॅट्स वाय G इज कॉन्स्टंट. जेव्हा मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी देणार तर तेव्हा तुम्हाला कंडिशन मेन्शन केलेली असेल पुढे, की सॉईल कोणत्या स्टेटमध्ये आहे, सॅच्युरेटेड आहे, ड्राय आहे की बल्क आहे. तर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला इथे G पुट करावं लागेल आणि तिथून GM काढता येईल. किंवा प्रॉब्लेममध्ये काय करतात, ते GM देतात आणि सांगतात की सॉईल इज फुल्ली सॅच्युरेटेड. मग फुल्ली सॅच्युरेटेड तर आहे, समजा GM इज 2.8, समजा 2.80 दिलाय, सांगितलंय सॉईल इज फुल्ली सॅच्युरेटेड, सो दिस विल बी गॅमा सॅट डिवायडेड बाय गॅमा W. इथून तुम्हाला गॅमा सॅट कॅल्क्युलेट करता येतात. इनडायरेक्टली दे आर सेईंग दॅट गॅमा सॅट न देता तुम्हाला GM वरून हे कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगतात. सिंपल आहे. दोन गोष्टी असतात, ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. येस, तर ह्या सगळ्या केसमध्ये जीची जी व्हॅल्यू आहे दॅट इज ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. दॅट इज इम्पॉर्टंट. एवढे फॉर्म्युलेज महत्त्वाचे आहेत, तिथून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आपण एक दोन प्रॉब्लेम घेऊ याच्यावर. टेलिग्राम सस्पेंड असल्यामुळं लाईव्ह घेतलं नाही आपण 2-3 दिवस. आता हे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला मिळेल.
जेव्हा टेलिग्राम रिझ्यूम होईल तेव्हा परत आपण ॲज युजल चालू करूया. होप तुम्ही अभ्यास करत असाल. सेकंड आन्सर की आली आहे मेन्सची, जागा पण त्यांनी डिस्क्लोज केल्या आहे, तर होप तुमचे पण लवकर ॲड्स येतील. तुम्ही प्लीज स्टिकअप राहा तुमच्या गोष्टीवर आणि टाईमपास न करता काहीतरी तर चालू ठेवा. एक सब्जेक्ट तरी होईल तोपर्यंत, जोपर्यंत तुमची ॲड येईल. येस, हां, प्रॉब्लेम्स ना. आता प्रॉब्लेमचा विषय असा आहे की मलाच सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, चला बघा. सिम्पल तुमच्यासाठी थोडंसं जे शिकलो आहे आपण, नाही थांबा, ते तुम्हाला मी व्हॉल्यूम चेंजचं पण सांगून देतो, मग याच्यावर येऊया. हां, चला. तर दोन गोष्टी होतात. एक तर जेव्हा व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, सॉईलचा टोटल व्हॉल्यूम जेव्हा कॉन्स्टंट असतो तर तेव्हाची एक केस. त्याच्यामध्ये हे फॉर्म्युले जे लिहून दिलेत आपण हे सगळे वर्कआउट होतात. इथून प्रॉब्लेम बनतो की एवढ्या याच्यात काहीतरी टाका आणि व्हॅल्यूज पुट करा आणि आन्सर काढा. हे झाली एक केस ऑफ गिव्हिंग प्रॉब्लेम जिथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल आणि जर व्हॉल्यूम चेंज होत असेल, इफ व्हॉल्यूम इज चेंजिंग. सेकंड केस इज व्हॉल्यूम इज चेंजिंग, व्हॉल्यूम इज नॉट कॉन्स्टंट. व्हॉल्यूम इज नॉट कॉन्स्टंट म्हणजे काय की जो टोटल व्ही आपण आतापर्यंत लिहित होतो तो चेंज होतोय. हां, बाय एनी केस, म्हणजे कोणत्याही कारणांमुळे जर व्हॉल्यूम चेंज होत असेल तर त्या केसमध्येही तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे देण्याची टेंडन्सी आहे. तर काय होतं बघा, सिम्पल. ड्राय डेन्सिटी काय असते हो, गॅमा ड्राय, काहीच अवघड नाही, सिम्पल बघा. ड्राय डेन्सिटी काय असते, व्हॉल्यूम वेट ऑफ सॉलिड्स किंवा ड्राय वेट ऑफ सॉइल डिवायडेड बाय व्हॉट, व्ही. सिम्पल आहे ना. दिस इज ड्राय डेन्सिटी. समजा सपोज दिस इज ए सॉइल, ड्राय कंडिशनमध्ये आहे, दिस इज सॉलिड्स आणि हा काय आहे, वॉइड्स, व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स. दिस इज व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. दिस इज टोटल व्ही. इफ दिस इज ए टोटल व्ही, ड्राय डेन्सिटी काय असते, या टोटल वेट, सॉईलचं वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आता टोटल सॉईलचं वेट जर तुम्ही एअरचं वेट निग्लिजिबल करताय, दिस इज निग्लिजिबल, तर काय येईल, सिम्पल. हा जो सॉलिडचं वेट आहे ते वेट डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम, दिस इज ड्राय डेन्सिटी. येस. आता जर व्हॉल्यूम चेंज होतोय, व्हॉल्यूम जर चेंज होतोय सॉइलचा, दिस व्ही इज नॉट कॉन्स्टंट, व्ही इज चेंजिंग. मला सांगा, दिस विल रिमेन कॉन्स्टंट. व्हॉल्यूम जरी चेंज झाला, दिस WS सॉलिड्सचं वेट तर चेंज होणार नाही, बरोबर. मग कॅन यू से दॅट दिस ड्राय डेन्सिटी विल बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. होऊ द्या ना चेंज व्हॉल्यूम. ड्राय डेन्सिटीच्या केसमध्ये दिस WS विल रिमेन कॉन्स्टंट, सो ड्राय डेन्सिटी विल बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. देअरफॉर वी कॅन राईट दॅट गॅमा D1 डिवायडेड बाय गॅमा D2 विल बी इक्वल टू व्हॉट, V2 अपॉन V1. येस. तुम्हाला काय देतात ते, सॅच्युरेटेड डेन्सिटी देतील, बल्क डेन्सिटी देतील, वॉटर कंटेंट देतील, काहीही देऊ द्या. टार्गेट असं करायचं की दोन्ही कंडिशनमध्ये, म्हणजे दोन कंडिशन देतात ते, एक इकडची कंडिशन आणि याच्यानंतर इकडची कंडिशन, समजा काहीतरी बॉरोपिटवाली. तर तुम्हाला एकच ट्राय करायचं आहे की दोन्ही साईडच्या ड्राय डेन्सिटीज कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. येस, दोन्ही साईडच्या ड्राय डेन्सिटीजचा कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे फॉर्म्युले आहे तिथूनच तुम्हाला ड्राय डेन्सिटी कॅल्क्युलेट करता येतात. एकदा का जर ड्राय डेन्सिटी माहीत झाली तुम्हाला तर व्हॉल्यूम ऑटोमॅटिकली तिथून कॅल्क्युलेट होईल. कधी कधी देतात इनिशियल व्हॉल्यूम इज 100, तर फायनल व्हॉल्यूम किती असेल, त्यासाठी तुम्हाला ड्राय डेन्सिटी माहीत असणं गरजेचं आहे, किंवा डायरेक्टली जरी विचारू शकतात. यस, हा झाला पहिला. अजून एक रिलेशन बनू शकतं इथून. आता बघा प्लीज, एवढं तर कळतं आहे की ड्राय डेन्सिटीज, सॅच्युरेटेड डेन्सिटी का नाही घेत आपण, कारण वेट वॉटरचा पण रोल येईल ना त्याच्यामध्ये, कळतंय ना. इथं न्यूमरेटर डायरेक्टली कॉन्स्टंट असतं, त्याच्यामुळे बघा गॅमा सॅट काय असतं, गॅमा सॅट विल बी इक्वल टू व्हॉट, वेट ऑफ सॉलिड्स प्लस वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आता हे जरी कॉन्स्टंट असलं, दिस इज व्हेरिएबल, म्हणजे हे व्हेरिएबल असेल तर मग हे तिन्ही पॅरामीटर व्हेरिएबल होऊन जातील. दॅट्स वाय गॅमा सॅट विल नॉट प्ले इम्पॉर्टंट किंवा
तो आपल्याला तिथं व्हॉल्यूम काढण्यास मदत करू शकत नाही. त्याच्यामुळं कॉम्पॅक्शनमध्ये पण आपण जेव्हा कॉम्पॅक्शन शिकू त्यामध्ये पण ड्राय डेन्सिटी हॅज अ रोल टू प्ले. वाय? बिकॉज त्याचा जो WS चा पॅरामीटर असतो वेट ऑफ सॉलिड्स तो कॉन्स्टंट असल्यामुळं इट कॅन गिव्ह यू व्हॉल्यूम चेंज. व्हॉल्यूम चेंजमध्ये तो फायदा देतो आपल्याला. लक्षात येईल तुम्हाला जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आता बघा अजून एक गोष्ट, सेकंड पॉईंट. ड्राय डेन्सिटी इज इक्वल टू व्हॉट? फॉर्म्युला बघितला आपण, गॅमा W इंटू G अपॉन 1+E. हा एक फॉर्म्युला बघितला. येस, मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं ॲज फार ॲज लॉंग काय व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, टोटल व्हॉल्यूम टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल इज कॉन्स्टंट, E विल रिमेन कॉन्स्टंट. बट नाव what is happening? व्हॉल्यूम इज नॉट कॉन्स्टंट. व्हॉल्यूम चेंज झाला ना. आता व्हॉल्यूम जर चेंज झाला तर E चेंज होईल. येस, E चेंज होईल. येस, E जर चेंज होत असेल तर इथं बघा या फॉर्म्युल्यामध्ये डेन्सिटी ऑफ वॉटर 1 ग्राम पर cc 1 टन पर मीटर क्यूब हे रिमेन कॉन्स्टंट. जी तुम्हाला सांगितलंय कॉन्स्टंट राहील का? जी काय असतं? गॅमा S अपॉन गॅमा W. हे कॉन्स्टंट म्हणून G विल रिमेन कॉन्स्टंट. इथून बघा ड्राय डेन्सिटी विल बी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1+E. येस, हा एक रिलेशन सापडला. आणि आधीच्या याच्यावरून तुम्हाला माहिती आहे, ह्या पेजवरून मागच्या स्लाइडवरून एक पहिलं रिलेशन जे डिराईव्ह केलं, ड्राय डेन्सिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. फ्रॉम दिस टू रिलेशन यू कॅन से दॅट 1+E विल बी प्रोपोर्शनल टू व्हॉट? व्हॉल्यूम. देअरफॉर we can write like this, V1 upon V2 will be equal to what? 1+E1 plus 1 upon E2. Yes, सिम्पल. दोन रिलेशन आहे. जर व्हॉल्यूम चेंजचे प्रॉब्लेम असतील तर एक तर काय डायरेक्टली ड्राय डेन्सिटीवरून जर कॅल्क्युलेट होत असेल, जर तुमचा आन्सर निघत असेल तर वेल अँड गुड, काही प्रॉब्लेम नाही. जर व्हॉइड रेशो दिलेले असतील आणि चेंज इन व्हॉल्यूम विचारला, दोनच कंडिशन एक्झिस्ट करतात ना, तुम्हाला सांगितलं मी सॉइलच्या. एक तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट किंवा व्हॉल्यूम चेंज. व्हॉल्यूम चेंज जर होत असेल तर फक्त बघायचं की तुम्हाला कोणत्या पाथनी जाता येईल. ड्राय डेन्सिटी जर कॅल्क्युलेट होत असेल तर ड्राय डेन्सिटीने जायचं. व्हॉइड रेशो जर कॅल्क्युलेट होत असेल तर व्हॉइड रेशोनी जाऊ शकतात. येस, हां. आता बघूया आपण प्रॉब्लेम्स. ओके, हा झाला तुमचा फर्स्ट प्रॉब्लेम. सिंपल अटॅक कसं करायचं बघा. सुरुवातीला क्वेश्चन वाचायचा शांततेत. काय दिलंय? अ सॅम्पल, अ सॉइल सॅम्पल, तुम्हाला रिडेबल आहे का? हां. अ सॅम्पल ऑफ ड्राय सॉइल वेज 160 ग्राम. ओके, एक सॅम्पल आहे, ड्राय कंडिशनमध्ये आहे. ओके, त्याचा WD दिलाय, ड्राय सॉइल आहे ना, WD दिलाय, ड्राय कंडिशनमध्ये आहे. म्हणजेच काय WD म्हणजेच काय WS, एवढं तर कळत असेल ना. WD म्हणजे ह्या टोटल सॉइलचा ड्राय कंडिशनमधला वेट काय असणार? सॉलिडचा वेट. कारण वॉटर, आपलं इथं वॉटरच नाही आहे, एअरचा वेट निग्लिजिबल असतो. दिस इज 160 ग्रॅम्स. 160 ग्रॅम्स. ओके, टोटल व्हॉल्यूम दिलाय. या डायग्राममध्ये प्लॉट करण्याचा प्रयत्न करायचा, किती जरी सिंपल प्रॉब्लेम असेल तर. 80 ml, दिस इज व्हॉल्यूम. इफ द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज 2.8, ओके, देन व्हॉइड रेशो. सिंपल आहे. G दिलाय, G इज हाऊ मच? 2.8. ओके, आणि काय विचारलंय? व्हॉइड रेशो. E कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, ड्राय वेट माहिती आहे, व्हॉल्यूम माहिती किती आहे? 80. तुम्ही इथून काय कॅल्क्युलेट करू शकता? ड्राय डेन्सिटी कॅल्क्युलेट करता येईल का? गॅमा D इज इक्वल टू व्हॉट? WD ड्राय वेट डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. VS घ्यायचं नाही बरं का इथं, कारण ड्राय डेन्सिटी हां किती? 160 अपॉन व्हॉल्यूम इज 80. 1 जा 2 जा 2 ग्राम्स पर cc. 2 ग्राम्स पर cc. हां, ड्राय डेन्सिटी माहीत झाली. व्हॉइड रेशो काढायचा आहे. तर एक फॉर्म्युला आहे बघा, ड्राय डेन्सिटी इज इक्वल टू गॅमा W इंटू G डिवायडेड बाय 1+E. येस, दिस इज नोन, दिस इज नोन, दिस इज नोन. E कॅल्क्युलेट करता येईल. आता फक्त मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दिस विल इम्प्लाइज दॅट 1+E विल बी इक्वल टू व्हॉट? गॅमा ड्रायला खाली आणा, गॅमा W डिवायडेड इंटू G डिवायडेड बाय गॅमा ड्राय डेन्सिटी ना कॅल्क्युलेट केलंय. आलं किती ते? 2 ग्राम. ML म्हणजे cc. ML विल बी इक्वल टू cc. लक्षात ठेवा. येस, आता डेन्सिटी ऑफ वॉटर किती असतं बघा. जरी गॅमा लिहितोय, लक्ष द्या प्लीज, जरी गॅमा लिहितोय तरी पण दोन्ही साईडला तोच गॅमा वापरतोय. म्हणजे असं नाही की वरती मास डेन्सिटी वापरतोय आणि खाली वेट डेन्सिटी वापरतोय. त्यामुळं चालतं, काही अडचण नाही.
सिंपल आहे ना, कारण तुम्ही मास डेन्सिटी जरी लिहिलं तर खाली मास डेन्सिटी पाहिजे, म्हणजे तो कट होईल तिथे. लक्षात येत आहे? हां, डेन्सिटी ऑफ वॉटर किती असतं? 1 ग्राम पर सी डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर किती, हे किती आलं ड्राय डेन्सिटी? 2 ग्राम्स पर सी. हे ग्राम्स पर सी कॅन्सल होऊन जाईल आणि हा 2.8 दिलाय वाटतं. हां, 2.8. सो हा किती येईल? 1.4. 1 प्लस ई इज इक्वल टू दिस मच. सो ई इज इक्वल टू 1.4 मायनस 1. 0.4 याचा आन्सर येईल. 0.4 आन्सर येईल. सिंपल आहे. आता इथे जर कोणाला कन्फ्युजन होत असेल की सर गॅमा आहे 9.81 यूज करा, मला सांगा ना, खाली पण मास आहे, मग त्याला पण 9.8 मल्टिप्लाय करावं लागेल, सेमच होईल ना. लक्षात येतं आहे का? आपण खाली ग्राम्स पण सी वापरला, वरती पण ग्राम्स पर सी वापरला. इथंच समजून घ्या, मग पुढे जास्त कन्फ्युजन होणार नाही. येस, जो न्यूमरेटर आहे तोच डिनॉमिनेटर पाहिजे. काही डाऊट असेल, एखादा प्रॉब्लेम कळाला नाही, आमचा तो जो ऑफिसचा नंबर आहे अकॅडमीचा, त्याच्यावरती तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता. फोन 9765 एखादा प्रॉब्लेम सॉल्व केला आणि जर कन्फ्युजन वाटलं तर त्याचा स्क्रीनशॉट टाकून द्या मला, बघून घेईल. येस, नेक्स्ट, द ट्रू अँड ॲपरंट. मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटीलाच ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतात. हां, ओके. ऑफ अ फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल आर 2.7 आणि 2 द वॉइड रेशो. ओके, सिम्पल आहे. ट्रू दिलाय म्हणजे जी दिलाय. जी इज हाऊ मच? 2.7. आणि काय दिलंय अजून? मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी GM. GM इज हाऊ मच? 2. ओके. हां, GM काय असतो? गॅमा अपॉन गॅमा W. एवढं लक्षात आहे तुमच्या? येस. ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ना, तर ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2 दिलाय, पण काय सांगितलं त्यांनी तर लक्षात द्या प्लीज. कंडिशन पण मेन्शन केली बघा, ऑफ अ फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल, म्हणजे हे काय येईल? गॅमा सॅट. सिम्पल आहे. सो इथून यू कॅन कॅल्क्युलेट गॅमा सॅट इज इक्वल टू हाऊ मच? 2 इंटू गॅमा W. 2 इंटू गॅमा W. येस. हां, 1 ग्राम्स पर सी असतं, तर तिथं ते आपण बघूया, डायरेक्ट कट होऊन जाईल. जीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, वॉइड रेशो काढायचा आहे. वॉइड रेशो E. गॅमा सॅटचा फॉर्म्युला लावून बघा, होतं आहे का सॉल्व? गॅमा सॅट इज इक्वल टू वॉट? गॅमा W G प्लस E अपॉन 1 प्लस E. येस. गॅमा सॅट किती आहे? 2 इंटू गॅमा W. दिस विल बी इक्वल टू गॅमा W G प्लस E अपॉन 1 प्लस E. दिस गॅमा W विल गेट कॅन्सल. काहीला आता हे 2 ने तिकडे मल्टिप्लाय करूया. 2 1 प्लस E विल बी इक्वल टू G दिलाय 2.7. ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज 2.7 प्लस E. सो 2 प्लस 2E इज इक्वल टू 2.7 प्लस E. हा E 2 मायनस 1 ना. हां, 2.7 मायनस 2, हा किती? 0.7. दिस इज E. जास्त तुम्ही व्हरायटी सॉल्व करा, कारण मी फक्त स्पेसिफिकली चेंजेस म्हणजे व्हरायटी जेवढे प्रॉब्लेम्स बनवू शकतात तेवढे घेऊन आले. जर अजून वाटलं तुम्हाला तर तुम्ही सॉल्व करू शकतात. नोट डाऊन करून घ्या येत असाल तुम्ही तर. येस. Yes, next we will see. A sampler with a volume of 45 centimeter cube
इज फिल्ड विथ ए ड्राय सॉइल सॅम्पल. ओके, एक सॅम्पलर आहे, त्याचा व्हॉल्यूम किती हो, लक्ष द्या प्लीज. सोल्युशन, हा एक सॅम्पलर आहे, त्याचा व्हॉल्यूम आहे 45 सेंटीमीटर क्यूब म्हणजे CC. त्याच्यामध्ये काय केलं यांनी, एक ड्राय सॉइल सॅम्पल फिल केला. ओके, हां, याच्यामध्ये पूर्ण ड्राय जी सॉइल आहे ती ड्राय स्टेटमध्ये आहे. ड्राय सॉइल याच्यात, असंच म्हणणं आहे त्याचं. बघा ना प्रॉब्लेम वाचा, ड्राय सॉइल आहे. ओके, वेन दिस सॉइल इज पोर्ड इन अ ग्रॅज्युएटेड सिलेंडर इट डिस्प्लेसेस 25 सेंटीमीटर ऑफ वॉटर. ओके, 25 सेंटीमीटर ऑफ वॉटर. आता बघा त्यांनी काय केलं, हे एका ग्रॅज्युएटेड सिलेंडर असेल, फ्लास्क असेल एक, ग्रॅज्युएशन म्हणजे याच्यावरती मार्क असेल असा, हे याच्यातली सॉइल याच्यात टाकली. ओके, त्यांनी किती डिस्प्लेस केलं वॉटर डिस्प्लेस्ड इज 25 CC. दिस इज वॉटर डिस्प्लेस्ड. ओके, काहीच अडचण नाही, बघूया आपण काय सॉर्ट काढायचं आपल्याला ते बघू पहिले. हां, व्हॉट इज द व्हॉइड रेशो ऑफ द सॉइल. ओके, व्हॉइड रेशो काय असतो, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. एवढं तर माहिती आहे, व्हॉल्यूम चेंजचा काहीच विषय दिसत नाहीये, तर हा बेसिक प्रॉब्लेम आहे. ओके, आता आपल्याला दोन गोष्टी पाहिजेत, व्हॉइड्सचा व्हॉल्यूम आणि सॉलिड्सचा व्हॉल्यूम. ओके, टोटल व्हॉल्यूम माहिती आहे किती, 45 CC, 45 CC. येस. आता हे ड्राय सॉइल सॅम्पल होतं, ड्राय, त्याच्यामध्ये काहीच पाणी नव्हतं, बरोबर, पूर्ण ड्राय होतं. हे जेव्हा याच्यात पुट केलं त्यांनी, तर हे किती झालं, यांनी किती वॉटर डिस्प्लेस केलं, 25 ml. ओके, 25 CC वॉटर डिस्प्लेस केलं, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स किती असेल हो, जेवढा सॉलिड असेल तेवढंच तर वॉटर डिस्प्लेस होईल. जितका व्हॉल्यूम सॉलिड्स असेल तेवढंच तर वॉटर डिस्प्लेस होईल. सो व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स किती येईल, 25 ml किंवा 25 CC म्हणा, चला 25 CC. हे लक्षात येतं आहे का. ड्राय सॉइल सॅम्पल होतं, ह्या ग्रॅज्युएटेड सिलेंडरमध्ये टाकलं, याच्यात जे पाणी त्यांनी डिस्प्लेस केलं तर किती होतं, 25 ml किंवा CC. आता हे किती डिस्प्लेस केलं असेल, जितका व्हॉल्यूम ऑफ सॉलिड असेल तितकाच, बरोबर ना. दॅट्स वाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड किती येईल, 25 ml. कारण तेवढं वॉटर डिस्प्लेस किती येतं, व्हॉल्यूम जेवढा असेल तेवढाच वॉटर डिस्प्लेस करेल ना, लॉ ऑफ बॉयन्सी येतो. हां, येस. सो VS विल बी इक्वल टू 25 ml. जर VS 25 आहे तर मग व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स पाहिजे ना आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स काय असतो, टोटल व्हॉल्यूम अपॉन मायनस व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. टोटल व्हॉल्यूम इज हाऊ मच, 45 मायनस व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इज 25. सो दिस इज हाऊ मच, 20 CC. VV is 20. So void ratio किती येईल, 20 divided by VS is how much, 25. 4 जा 5 जा 0.8 जा. void ratio is equal to 0.8. असे क्वेश्चन विचारू शकतात. हां, सिंपल आहे. व्हॉल्यूम काय काढायचं आहे ते समजून घ्या आणि कसं आलं ते समजून घ्या. कारण याच्यामध्ये जो ड्राय सॅम्पल असेल, ड्राय सॅम्पलमध्ये व्हॉल्यूम ऑफ जितका सॉलिड असेल तितकंच तर तो पाणी डिस्प्लेस करेल. आपल्याला तेच पाहिजे की व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स किती असेल. येस. सो व्हॉल्यूम याच्यात लिहून घ्या, व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिस्प्लेस्ड, व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिस्प्लेस्ड विल बी इक्वल टू व्हॉट, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. व्हॉइड कसं करेल हो, व्हॉइड्स डिस्प्लेस करू शकत नाही ना पाणी. येस, व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिस्प्लेस्ड विल बी इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. येस. सो आन्सर विल बी 0.8. हां, नेक्स्ट. आधी शांततेत प्रॉब्लेम वाचायचा आणि जितका डेटा आपण शिकलोय ना याच्या बाहेरचा क्वेश्चन बनूच नाही शकत. म्हणजे हां, थोडंसं कॅल्क्युलेशन लेवलवरती अवघड करतील, 2-3 पॅरामीटर वापरून सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम, पण जेवढा डेटा गरजेचा आहे स्ट्रेट अवे बायफर्केट करायचं की कोणत्या टाईपमध्ये बसतोय, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे की व्हॉल्यूम चेंज आहे. कॉन्स्टंट असेल तर गेलेले रिलेशन्स बघायचे, तिथूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. येस. हां, द व्हॉइड रेशो अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ अ सॅम्पल. ओके, व्हॉइड रेशो दिला आहे, E इज इक्वल टू 0.6. त्याच्यानंतर काय दिलं त्यांनी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे G. हां, येस. ॲपरंट वगैरे म्हटलं नाही तर हे G आहे, 2.6. द व्हॉइड रेशो, द व्हॉइड्स आर 92% सॅच्युरेटेड, म्हणजे SR दिलं आहे 92%. ओके,
फाइंड बल्क डेन्सिटी, ड्राय डेन्सिटी आणि वॉटर कंटेंट. ओके, एवढ्या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहे. येस, डिग्री ऑफ सॅच्युरेशन दिलंय आपल्याला. एक रिलेशन माहिती बघा, पहिलं ते वापरून घेऊ. ESR इज इक्वल टू स्मॉल w इंटू जी. इथून वॉटर कंटेंट निघेल का? बिलकुल निघेल, कारण E माहिती आहे, SR माहिती आहे आणि G माहिती आहे. सो वॉटर कंटेंट विल बी इक्वल टू वॉट? E इंटू SR अपॉन G. येस, सो E इज हाऊ मच? void ratio is 0.6 इंटू SR दिले 92%, तर 0.92 वापरा, डिवायडेड बाय G. हाऊ मच? 2.6. हे कॅल्क्युलेट करा, इथून स्मॉल w येईल. हा झाला पहिला जो काढायचा होता आपल्याला, वॉटर कंटेंट. ओके, कॅल्क्युलेट करून बघा किती येतो, मी आन्सर तर देतोच तुम्हाला. सेकंड जो काढायचा आपल्याला, ड्राय डेन्सिटी. ड्राय डेन्सिटीच्या आधी आपण काय करूया, बल्क डेन्सिटी काढून घेऊ. बल्क, गॅमा बल्क. थांबा, आपण हे ड्राय डेन्सिटी काढू, कारण ड्राय डेन्सिटीनंच बल्क काढू. गॅमा ड्राय इज इक्वल टू गॅमा डब्ल्यू इंटू जी अपॉन 1 प्लस ई. इथून निघेल का? येस, निघून जाईल ना. ESR येतं, SR 0 केलं, ड्राय डेन्सिटी काढायची आपल्याला. गॅमा डब्ल्यू इज 1 grams per cc इंटू जी इज हाऊ मच? 2.6 डिवायडेड बाय 1 प्लस ई. वॉइड रेशो माहिती आहे 0.6, सो 1.6. इथून येईल ड्राय डेन्सिटी ग्राम्स पर cc मध्ये येईल, ग्राम्स पर cc मध्ये, कारण गॅमा डब्ल्यू तुम्ही ग्राम्स पर cc मध्ये घेतला आहे. नेक्स्ट इज आपल्याला काढायची बल्क डेन्सिटी. थर्ड बघा, बल्क डेन्सिटी काढण्याचा एकच मार्ग आहे जो ड्राय डेन्सिटीकडून जातो. ड्राय डेन्सिटी काय असते? गॅमा ड्राय इज इक्वल टू गॅमा बल्क डिवायडेड बाय 1 प्लस डब्ल्यू. वॉटर कंटेंट माहिती आहे का? येस, या पहिल्या याच्यातून तुम्ही वॉटर कंटेंट काढू शकता. तर इथे तुम्हाला गॅमा बल्क काढता येईल जेव्हा ड्राय डेन्सिटी माहीत असेल तर. लक्ष द्या, गॅमा बल्क आणि ड्राय डेन्सिटी आणि वॉटर कंटेंट ह्या तिन्ही गोष्टी जर असतील तर हाच फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. येस, ओके. सो कॅल्क्युलेट करता येईल. इथं ड्राय डेन्सिटी काढा. आता मी सॉल्व नाही करत, तुम्ही करून घ्या. वॉटर कंटेंट येईल, इथून ड्राय डेन्सिटी येईल, आणि गॅमा बल्क कसा काढता येईल? सिम्पल आहे ना. दिस विल बी इक्वल टू ड्राय डेन्सिटी इथून जी आलेली इंटू तो वॉटर कंटेंट. सिम्पल आहे, कॅल्क्युलेट करा प्लीज. आन्सर्स मी लिहून देतो, डायरेक्ट असेल माझ्याकडे बघतो. कॅल्क्युलेशन आहे. आन्सर्स असतील तर डायरेक्टली देतो तुम्हाला. SR इज 92% ना. हे तर 21.23% वॉटर कंटेंट. त्यानंतर गॅमा बल्क गॅमा ड्राय घ्या 1.625 ग्राम्स पर cc. चेक करून घ्या एकदा घरी. आणि गॅमा बल्क जो कॅल्क्युलेट करणार तुम्ही, दॅट शुड बी 1.969. हे कोणीतरी असतं तर आपण इथे सॉल्व करून घेतलं असतं, पण ठीक आहे, काही अडचण नाही, तुम्ही करून टाका सॉल्व. आता एक अजून क्वेश्चन आहे का पुढे? हां, व्हॉट वुड बी द वॉटर कंटेंट फॉर कम्प्लीट सॅच्युरेशन. याचा अर्थ काय होतो? वॉइड रेशो रिमेनिंग कॉन्स्टंट. वॉइड रेशो इज कॉन्स्टंट. येस. आता बघा, थर्ड याच्यानंतरचा एक्सटेन्शनमध्ये एक क्वेश्चन आहे की 100% सॅच्युरेशनसाठी वॉटर कंटेंट किती असणार, वॉटर कंटेंट किती लागेल. तर तुम्ही हे वापरू शकता का? ESR इज इक्वल टू स्मॉल w इंटू जी. येस, कारण जी तर नेहमी कॉन्स्टंट असतो, ते म्हणतायत की E इज कॉन्स्टंट. SR काय करा आता, 1 करून टाका आणि वॉटर कंटेंट काढा. ओके, E इज हाऊ मच? कॉन्स्टंट आहे ना, 0.6. SR इज 1 आणि वॉटर कंटेंट काढायचं आहे. G इज हाऊ मच? 2.6. कॅल्क्युलेट करून घ्या, इथून वॉटर कंटेंट येऊन जाईल. किती येतो बघूया.
23.07%. Yes, 23.07%. हां, दिस ओके. दिस इज द लास्ट प्रॉब्लेम. महत्वाचा आहे बघा. अ सॉइल इज टू बी एक्सकॅव्हेटेड फ्रॉम अ बॉरोपिट. हां, बॉरोपिटचा प्रॉब्लेम आला मीन्स इट इज अ व्हॉल्यूम चेंज प्रॉब्लेम. आतापर्यंत आपण जे बघितलं की व्हॉल्यूम चेंज कुठेही झालेला नव्हता. हां, आता बॉरोपिट किंवा फिल असे जर क्वेश्चन्स दिसले तुम्हाला 100% दे आर द प्रॉब्लेम्स ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम. आणि उलट ते सोपे असतात. थोडेसे मोठे होता. आता तुम्हाला सॉल्व करण्याला किती वेळ लागतो ते तुम्ही बघा, पण येऊ शकतो, काही अडचण नाही त्याला. बघा, सॉईल म्हणजे हा लास्ट व्हेरिएशन आहे जो आपल्याला शिकायचा असतो पहिल्या चॅप्टरमध्ये. याच्यापेक्षा जास्ती व्हरायटी नाही आहे. ओके. काय म्हणता येते? अ सॉईल इज टू बी एक्सकॅव्हेटेड फ्रॉम अ बॉरोपिट विच हॅज अ डेन्सिटी ऑफ 1.75 grams per cc and a water content of 12%. Okay, the soil is compacted to that water content of 18% and dry density is 1.65 grams per cc for 1000 meter cube of soil in fill. Estimate the quantity of soil to be excavated from pit. Okay, in meter cube. पहिला क्वेश्चनवर कॉन्सन्ट्रेट करूया, दुसरं बघूया नंतर. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन अँड दिस इज द सेकंड क्वेश्चन. आता क्वेश्चनची लँग्वेज थोडीशी समजून घ्या. काय म्हणणं आहे त्यांचं की एक बॉरोपिट आहे. सपोज दिस इज द बॉरोपिट. इथून आपण सॉईल बॉरो करतोय आणि इथे जाऊन डंप करतोय किंवा कॉम्पॅक्ट करतोय. दिस इज द सेकंड लोकेशन. दिस इज द फर्स्ट लोकेशन अँड दिस इज द सेकंड लोकेशन. इथं काय होतोय? कॉम्पॅक्ट करतोय आपण सॉईल. कॉम्पॅक्ट. ओके, ते समजताय ना. बॉरोपिटमधून काढतोय आणि इट इज कॉम्पॅक्टेड टू द वॉटर कंटेंट. हां, पुढं सांगतायत ते. ठीक आहे, बॉरोपिट आहे, तिथं डेन्सिटी किती आहे? कोणती डेन्सिटी आहे? हॅज अ डेन्सिटी. म्हणजे काहीच म्हटलं नाही तर ती गॅमा बल्क असेल. ना, बल्क. काहीच म्हटलं नाही ना, ड्राय आहे की सॅच्युरेटेड आहे, काहीच म्हटलं नाही. 1.75 grams per cc. हे डोक्यातून काढून टाकायचं सर की ग्राम्स लिहिताय आणि इथं गॅमा का लिहिताय. तर ते आपण दोन्हीकडे ते वापरतोय म्हणून वापरू शकतो. मी तुम्हाला सांगून दिलं, तुम्ही वापरू शकतात. याचं टेन्शन घ्यायचं नाही जास्ती. हां, वॉटर कंटेंट किती दिला आहे? W1 इज हाऊ मच? 12%. ओके, W1 इज 12%. द सॉईल इज कॉम्पॅक्टेड टू द वॉटर कंटेंट ऑफ 18%. ओके, हां, आता इकडं वॉटर कंटेंट किती झाला? W2 इज 18% झाला आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. इथं दिलं आहे बघा त्यांनी ड्राय डेन्सिटी. ओके, एक कॅल्क्युलेशन तर वाचवलं. इथं दिलं आहे तुम्हाला गॅमा ड्राय इज इक्वल टू हाऊ मच? 1.65 grams per cc. ओके, फॉर 1000 मीटर क्यूब ऑफ सॉईल इन फिल. हा फिल आहे ना, हा बॉरोपिट आहे. दिस इज पिट. जिथून आपण एक्सकॅव्हेट करतो दॅट इज पिट. जिथं टाकतो दॅट इज फिल. येस, जर याचा 1000 मीटर क्यूब व्हॉल्यूम असेल तर व्हॉट विल बी द क्वांटिटी ऑफ एक्सकॅव्हेटेड फ्रॉम द पिट? सिम्पल आहे. V2 दिला आहे त्यांनी 1000 मीटर क्यूब. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे V1. V1 कॅल्क्युलेट करायचा आहे. फ्रेम जर केला क्वेश्चन तर इतका छोटा आहे. येस, सिम्पल. अर्धा तास. कळतंय ना? सिम्पल. इतक्या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट म्हणजे हे जर असं सिम्पली प्लेस केलं तर आता एवढं समजतंय की V2 माहिती, V1 काढायचं आहे. आता तुम्हाला सांगितलं होतं मी की V2 जर व्हॉल्यूम चेंजचा प्रॉब्लेम असेल तर सगळ्यात पहिला टार्गेट काय करायचं किंवा सगळ्यात पहिला एम कोणाकडे जायचा, कोणाकडे करायचा की आपला ड्राय डेन्सिटी कॅल्क्युलेट करता येतंय का? कारण आपल्याला माहिती आहे ड्राय डेन्सिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. ड्राय डेन्सिटी कॅल्क्युलेट करता येईल का? बघा, एक तर गॅमा D2 डायरेक्टली अवेलेबल दिसते. गॅमा D1 काढता येईल का? येस, काढता येईल. गॅमा बल्क माहिती आहे आणि पहिलं W1 वॉटर कंटेंट तुम्हाला माहिती आहे. येस, इथून काय करूया आपण? गॅमा D1 काढण्याचा प्रयत्न करू. गॅमा D1 इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. हे जर गॅमा D1 D2 माहीत झाले तर व्हॉल्यूम ऑटोमॅटिकली तिथून निघून जाईल. कळतंय? येस. नाव वी विल सॉल्व. इथं ट्राय करूया गॅमा D1 काढण्याचं. ड्राय डेन्सिटी काय असते? गॅमा D इज इक्वल टू वॉट? गॅमा बल्क अपॉन 1 प्लस वॉटर कंटेंट. So gamma D1 is equal to what? Gamma bulk is 1.75 grams per cc divided by 1 plus water content. Water content is 12 म्हणजे 0.12. So 1.75 divided by 1.12.
आता हे सॉल्व करतो मी कॅल्क्युलेटरवर, कारण तुम्ही फायनल आन्सरच माहीत असतं आपल्याला. ठीक आहे, 1.75 डिवायडेड बाय 1.12, 1.5625 ग्राम्स पर cc. ही काय आली, गॅमा D1. दिस इज ड्राय डेन्सिटी ऑफ दॅट पीट साईड. ही D2 माहिती आहे, सॉल्व करूया आपण. आपल्याला माहिती ना काय, पुढच्या पेजवर घेऊ का? ठीक आहे, चला. हां बघा, वी नो दॅट what we know that this density is inversely proportional to volume, therefore gamma d1 upon gamma d2 will be equal to v2 upon v1. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे v1, v2 दिलंय त्यांनी, बरोबर. v1 काय येईल, गॅमा d2 डिवायडेड बाय गॅमा d1 इंटू v2. गॅमा d2 माहिती आहे का? माहिती आहे. गॅमा D2 इज 1.65 डिवायडेड बाय 1.5625. आत्ता जी D1 काढलं ते, आणि V2 इज 1000. हे सॉल्व करा, किती येतं बघा. $1.65 डिवायडेड बाय 1.5625 इंटू 1000, 1056 मीटर क्यूब. दिस इज V1. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का सर? बघा, की जेव्हा तुम्हाला कॉम्पॅक्ट केल्यावर तर व्हॉल्यूम कमी होईल ना, का? कारण व्हॉइड्स डिक्रीज होतात. बघा, जेव्हा तुम्ही सॉईलला लोड लावता, एक्सटर्नल लोड, तर सगळ्यात पहिले त्या व्हॉइड्समधून, लक्ष द्या प्लीज. सपोज दिस इज सॉईल. फेजर डायग्राम न ड्रॉ करता चला मी साधा आपला जो जनरल डायग्राम आहे ती बघूया. समजा हे सॉलिड पार्टिकल्स आहेत, लक्ष द्या, आणि याच्यामध्ये काय आहे, व्हॉइड्स. दिस इज एम्प्टी स्पेस, व्हॉइड्स, बरोबर. या व्हॉइड्समध्ये काय असणार हो, वॉटर असणार. जर बल्क कंडिशनमध्ये असेल सॉईल तर आणि एअर असणार. कळतंय ना? या व्हॉइड्समध्ये दोन गोष्टी असणार. जर बल्क कंडिशनमध्ये असेल सॉईल तर एकतर वॉटर किंवा व्हॉइड्स. जेव्हा तुम्ही एक्सटर्नल लोड लावता, आपण कॉम्पॅक्ट करतो, जेव्हा आपण लोड लावतो, तुम्ही रोड रोलर वगैरे बघितलं असेल किंवा टॅम्पर्स वगैरे बघितलं असेल, तर जेव्हा लोड लावतो तर सगळ्यात पहिले काय होणार, या व्हॉइड्समधून एअर बाहेर पडणार. त्याला आपण म्हणतो कॉम्पॅक्शन, बरोबर ना. जेव्हा आपण लोड लावतो सॉईलवरती तर सगळ्यात पहिले एअर बाहेर पडतं. एअर त्या व्हॉइड्समधून एअर बाहेर पडतं. व्हॉइड्सचं एअर बाहेर पडलं की व्हॉइड्सचा व्हॉल्यूम कमी होणार, बरोबर. व्हॉइड्सचा व्हॉल्यूम कमी होणार. पहिला एलिमेंट दॅट विल लिव्ह द सॉईल विल बी एअर. सगळी एअर बाहेर निघाल्यानंतर कोण बाहेर पडायला चालू होणार, तर वॉटर. तर जेव्हा एअर बाहेर पडते त्याला आपण म्हणतो कॉम्पॅक्शन, आणि जेव्हा वॉटर बाहेर पडतं सॉईलमधून, व्हॉइड्समधून जे वॉटर बाहेर पडतं त्याला आपण म्हणतो कन्सॉलिडेशन. वेन द कॉम्पॅक्शन एंड्स, कन्सॉलिडेशन स्टार्ट्स. एवढं सिम्पल आहे. पण हे पुढे जाऊन बघू आपण. पण हे काय सांगतोय मी आता इथे, का हे दोघंही बाहेर जेव्हा पडतात तेव्हा काय होईल, व्हॉइड्सचा व्हॉल्यूम कमी होईल, म्हणजे टोटल व्हॉल्यूम कमी होईल. आता त्याच्यामुळेच इथं बघा V2 कमी दिसतोय तुम्हाला, 1000 मीटर क्यूब दिसतोय, आणि V1 किती आला, 1056. कारण ही अनकॉम्पॅक्टेड सॉईल होती, विदाऊट एक्सटर्नल लोड. ही कॉम्पॅक्टेड सॉईल होती. मग हे का करतो आपण, तर बघा, आधीच कॉम्पॅक्शन करून घ्यायचं आणि मग फाउंडेशन प्लेस करायचं, जेणेकरून नंतरच्या सेटलमेंट कमी होतील. कळतंय ना? म्हणून आधीच लोड लावून घ्यायचा. त्याची जेवढं डिक्रीज करता येईल व्हॉल्यूम तेवढा डिक्रीज करतो. वेल कॉम्पॅक्टेड सॉईल म्हणजे काय, की जास्तीत जास्त व्हॉल्यूम डिक्रीज झालेली सॉईल. का? कारण जेव्हा लोड लावू आपण नंतर, फाउंडेशनचा लोड त्याला जेव्हा देऊ, तर तेव्हा नंतरची सेटलमेंट कमी व्हायला पाहिजे. द डॅमेज विच विल अकर आफ्टरवर्ड्स दॅट वी मेक शुअर दॅट इट हॅपन्स अर्लियर ओनली. कळतंय ना? की आधीच आपण लोड लावून तिला कॉम्पॅक्ट करून घ्यायची. 100% कॉम्पॅक्शन तर इज नॉट पॉसिबल ऑन फील्ड ऑल्सो, बिकॉज इट इज अ नॅचरल फेनॉमिना. सॉईल नॅचरल कंपोजिशनने बनलेली असते. 100% कॉम्पॅक्शन इज नॉट पॉसिबल. पण जेवढं मॅक्सिमम करता येईल तेवढं करतो आपण अचीव. आणि त्याच्यानंतर फुटिंग किंवा तो हायवे एम्बॅकमेंट म्हणा, जो पण आपल्याला स्ट्रक्चर प्लेस करायचं आहे ते प्लेस करतो. तर ते पुढचा पार्ट आहे, कन्सॉलिडेशन वगैरे आपण जेव्हा शिकू तेव्हा तिथे कामं येईल या गोष्टी. पण थोडंसं तुम्हाला माहीत पाहिजे की एक्झॅक्टली काय करतोय, व्हॉल्यूम का चेंज होतो, बॉरोपीट काय असतं.
किंवा हे एम्बॅकमेंट काय असतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हा प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे. सेकंड बघूया आपण, अमाऊंट ऑफ वॉटर कंटेंट टू बी ॲडेड, वॉटर ॲडेड टू बी ॲडेड इन टन्स. ओके, आता बघा हा थोडासा क्वालिटी क्वेश्चन आहे सेकंडवाला. काय म्हणता येते की अमाऊंट ऑफ वॉटर टू बी ॲडेड इन टन्स. हां, आता एक लक्षात द्या इथं की W1 किती होतो, इकडचा वॉटर कंटेंट किती होतो, 12% होतो वाटतं, 12%. आणि इकडचा वॉटर कंटेंट किती आहे, एम्बॅकमेंटच्या इकडचं म्हणजे हे कॉम्पॅक्टेड सॉईलचं 18%. ओके, पर्सेंटेज ऑफ वॉटर कंटेंटमध्ये चेंज दिसतोय, 12% ते 18% झालं. आपल्याला ते विचारतायत की तुम्ही टन्समध्ये म्हणजे वेट सांगा डायरेक्टली, पर्सेंटेज तर दिसतंय. हे 12 ते 18% जेव्हा केलं तुम्ही तर मान्य आहे की वॉटर कंटेंट चेंज झाला, इन्क्रीज झाला. पण किती वॉटर तुम्ही ॲड केलं इन्क्रीज करण्यासाठी, काय इन्क्रीज होतं माहिती आहे का, आपण म्हणजे कॉम्पॅक्शन इझी होण्यासाठी वॉटर प्लेस करतो. ड्राय ऑफ ऑप्टिमम, वेट ऑफ ऑप्टिमम आपण पुढे जाऊन शिकू. कारण कॉम्पॅक्शन लुब्रिकेशन देण्यासाठी आपण थोडंसं वॉटर कंटेंट ॲड करतो. मॅक्सिमम कॉम्पॅक्शन जिथं अचीव होतं त्याला आपण ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट म्हणतो. थोडक्यात वॉटर कंटेंट ॲड होतं. आता आपण वॉटर ॲड करतोय, 18% पर्यंत वॉटर कंटेंट गेलं, इथं 12% होतं. पण ते क्वांटिटी विचारताय टन्समध्ये की किती ॲड केलं. तर बघूया सॉल्व्ह होतंय का. बघा, वॉटर कंटेंटचा कॉन्सेप्ट क्लिअर होईल इथं. वॉटर कंटेंट काय असतो, वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय वेट ऑफ सॉलिड्स किंवा ड्राय सॉईल ना, वेट ऑफ सॉलिड्स किंवा ड्राय सॉईल इंटू 100%. येस, आता मला सांगा W1 विल बी इक्वल टू वॉट, पहिलं इकडच्या स्टेटचं वॉटर कंटेंट इंटू WS. ओके, पर्सेंटेजला जर मी फ्रॅक्शनमध्ये पुट केलं तर हा W म्हणजे पहिला वॉटर कंटेंट येईल, नंतरचा वॉटर कंटेंट किती येईल, WW2 इंटू सेकंड वॉटर कंटेंट, हा वेट आहे इंटू WS. हा वेट ऑफ सॉलिड्स तर कॉन्स्टंट राहील ना कायम, इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉल्यूम चेंज जरी झाला तरी वेट ऑफ सॉलिड्स विल रिमेन कॉन्स्टंट. येस, हां, तर मग अमाऊंट ऑफ वॉटर ॲडेड this will be equal to what, this minus this, so W2 into WS minus W1 into WS. सर एवढं बघा प्लीज. हां, आता वॉटर कंटेंट 2 किती आहे, 18% माहिती तुम्हाला, मायनस W1 किती होतं, 12%, दिस इज 0.12. ओके, हां, आता WS कसा काढायचं, व्हॉट इज WS, सॉलिड्सचं वेट ना. येस, सॉलिड्सचं वेट. आता लक्ष द्या प्लीज. प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला आहे. इथं WS ची व्हॅल्यू पुट केली तर हे टन्समध्ये वेट येऊन जाईल. आता WS कसा काढायचा ना, 2 मिनटं बघा प्लीज. ड्राय डेन्सिटी माहिती का, दोन्ही हे बघा, ड्राय डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं, WS किंवा WD. सॉलिड्स ड्राय स्टेटचा सॉलिड वेट काय आणि वेट ऑफ सॉलिड्स काय सेम असतो, WS अपॉन व्हॉल्यूम. आता तुम्हाला सांगतो, हा WS काढण्यासाठी तुम्ही दोन्ही साईडच्या ड्राय डेन्सिटी वापरू शकतात. म्हणजे दिस विल WS तुम्ही सॉल्व्ह करून बघा, विल बी इक्वल टू वॉट, गॅमा D1 इंटू V1 टाकून बघा 1056 वाला, किंवा और यू कॅन कॅल्क्युलेट WS फ्रॉम दॅट साईड ऑल्सो, गॅमा D2 इंटू V2. येस, मी म्हणतोय ना तुम्हाला की व्हॉल्यूम चेंज जरी झाला तरी पण WS कॉन्स्टंट राहील. तुम्ही टाकून बघा, आन्सर तुमचं यायला पाहिजे. कळतंय का. WS काढण्यासाठी तुम्ही दोन्ही साईडच्या ड्राय डेन्सिटीज वापरू शकता, प्रोव्हाइडेड व्हॉल्यूम तो टाकावा लागेल तुम्हाला. कळतंय ना. म्हणजे ह्या बॉरोपिटमधली ड्राय डेन्सिटी वापरा, पण व्हॉल्यूम तो वापरा 1056 वाला. जर तुम्हाला कॉम्पॅक्टेड फिलवाला ड्राय डेन्सिटी वापरायची आहे तर मग 1000 वाला तुम्हाला वापरावं लागेल, 1000 व्हॉल्यूम. येस, मग इथून तुम्ही WS कॅल्क्युलेट करा. ड्राय डेन्सिटी 1 इंटू व्हॉल्यूम 1 किंवा ड्राय डेन्सिटी 2 इंटू व्हॉल्यूम 2, इथून WS येईल. याच्यामध्ये फक्त पुट करा, तुम्हाला आन्सर येऊन जाईल. कळतंय ना, एवढं सॉल्व्ह करा, काहीच अवघड नाही. त्याच्यामध्ये WS ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा आणि याच्यात पुट करा, आन्सर यायला पाहिजे तुमचं. आन्सर लिहून देतो मी, तुम्ही फक्त सॉल्व्ह करा, टाइमपास केल्यापेक्षा. त्याच्यामध्ये 99 टन्स येतंय का मला सांगा, नंतर त्या याच्यामध्ये मेसेज करा माझ्या.
याच्यावरती नाही आलं तर काही अडचण नाही. येस, हे एवढे प्रॉब्लेम्स होते जे तुम्हाला आय थिंक जे शिकलो आहे आपण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात क्लिअर झाल्या असतील अशा अपेक्षा करतो. लास्ट पार्ट राहिला आहे या चॅप्टरचा, तेवढा आपण कंप्लीट करूया आणि मग थांबू. लास्ट पार्ट आहे, महत्त्वाचा आहे. ऑब्जेक्टिव्ह जर आला डायरेक्ट त्याच्यावरती तर येऊ शकतो. येस, बघा मग आपण थांबूया. हां, ओके. बघा, डिटर्मिनेशन ऑफ वॉटर कंटेंट. डिटर्मिनेशन ऑफ वॉटर कंटेंट. येस, हा जो स्मॉल w आहे ना, वॉटर कंटेंट ऑफ सॉईल, याच्यामध्ये काय ऑब्जेक्टिव्ह बनू शकतो ते सांगतो तुम्हाला. बघा, डिफरंट मेथड्स आहेत वॉटर कंटेंट काढण्याच्या. 4-5 मेथड आहेत वेगळ्या वेगळ्या. प्रत्येकाचं थोडंसं तुम्ही हे बघून घ्या की कोणत्या कंडिशनमध्ये कोणती मेथड वापरतो आपण. तर विचारू शकतात तुम्हाला. पहिली मेथड आहे ओव्हन ड्राईंग मेथड. ओव्हन OVEN, ओव्हन ड्राईंग मेथड. ओव्हन ड्राईंग मेथड. येस, हां, याच्यात काय आहे, दिस इज द इम्पॉर्टन्स काय याचं, दिस इज द मोस्ट ॲक्युरेट. असं विचारू शकतात की सगळ्यात ॲक्युरेट मेथड कोणती असते वॉटर कंटेंट काढण्यासाठी. तर दिस इज द मोस्ट ॲक्युरेट अँड स्टँडर्ड मेथड टू कॅल्क्युलेट वॉटर कंटेंट. हां, येस, काय करतो आपण, सिम्पल प्रोसेस थोडीशी लक्षात ठेवा म्हणजे समजून जाईल. हे समजा सॉईल सॅम्पल आहे, त्याचं वेट W आहे, व्हॉल्यूम V असेल समजा. याला आपण 104 डिग्री सेल्सिअसवर 24 तासासाठी ड्राय होऊ देतो. एवढ्या जास्त टेम्परेचरवर हे जर सॉईल सॅम्पल ड्राय झालं तर हे जे वेट असेल तर हे काय असणार, WD. ओके, आणि WD काय असतं, WS. हे तर मान्य आहे ना तुम्हाला आता. येस, सो वॉटर कंटेंट काय असतो, वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय वेट ऑफ सॉलिड्स इंटू 100%. आता वेट ऑफ वॉटर काय येईल, W मायनस WS किंवा WD डिवायडेड बाय WS इंटू 100%. एवढे काय प्रोसेस कोणी विचारणार नाही सरळ सेवेला किंवा ऑब्जेक्टिव्ह एक्झामला, पण फॉर्म्युला पण विचारणार नाही. हे महत्त्वाचं आहे की ॲक्युरेट मेथड कोणती असते. येस, सेकंड इज कॅल्शियम कार्बाइड मेथड. कॅल्शियम कार्बाइड calcium carbide method. Yes, this is quick method. इथं रिमार्क काय, दिस इज व्हेरी क्विक. 5 ते 10 मिनिटामध्ये रिझल्ट येऊन जातात, 5 to 10 minutes. येस, नेक्स्ट इज पिकनोमीटर. पिकनोमीटर मेथड. हां, पिकनोमीटर मेथड. आता याच्यामध्ये 2 फॉर्म्युले आहेत पिकनोमीटर मेथडमध्ये, तेवढं थोडंसं बघून पुढे जाऊ आपण. सिम्पल बघा, W1 समजा हे एम्प्टी वेट असतं W1. याच्यामध्ये तुम्ही सॉईल सॅम्पल घ्या, दिस इज W2. म्हणजे W2 काय असतं, सॉईल सॅम्पलचं वेट. W3 सॉईल सॅम्पल प्लस वॉटर, दिस इज W3 सॉईल सॅम्पल प्लस वॉटर. आणि 4th वन इज फक्त वॉटर. 4th याच्यामध्ये काय, W4 काय असणार, ओनली वॉटर. वॉटर. येस, तर वॉटर कंटेंट बाय दिस पिकनोमीटर मेथड इज गिवन ॲज, हे बघा, W2 मायनस W1 डिवायडेड बाय W3 मायनस W4 इंटू G मायनस 1 अपॉन G मायनस 1 इंटू 100%. फॉर्म्युला पाठ करायचा का, तर इट्स अप टू यू. येण्याचे म्हणजे येईलच शुअर असं नाही आहे, खूप रिपीट झालं आहे का माहीत नाही, म्हणजे झालं नाही आहे तर पण पाठ झालं तर करून टाका, अदरवाईज ठीक आहे, झाला नाही तरी 50-50 चान्स आहे. ओके, पिकनोमीटरमध्ये वॉटर कंटेंटचा असा फॉर्म्युला आहे. आता हा G पण कॅल्क्युलेट करावा लागेल ना सर, तर Gचा पण एक फॉर्म्युला आहे बघा. G इज इक्वल टू
सिम्पल आहे हां. W2 मायनस W1 डिवायडेड बाय W2 मायनस W1 मायनस W3 मायनस W4. मी तुम्हाला काय सांगितलं, फक्त रिटेन्शनचा गेम आहे. जर फॉर्म्युले पार्ट असतील, काय करतोय हे समजत असेल तर काही अवघड नाही. हां, हे W इथं काय करायचं, ट्रिक जर पाहिजे असेल ना तुम्हाला, तर हे वरचे 4 बिकर जर तुम्हाला कॅल्क्युलेट म्हणजे असे रिमेंबर झाले तुमच्याकडून, तर W2 मायनस W1 करायचं, डिनॉमिनेटरला W3 मायनस W4 करायचं. तेच केले बघा. W2 मायनस W1, परत तोच W2 मायनस W1 मायनस W3 मायनस W4. येस, हा पिकनोमीटरचा आहे. थोडंसं लक्षात राहू द्या. पिकनोमीटर मेथडमध्ये एक्झॅक्टली काय होतं, पहिले वॉटर कंटेंट कॅल्क्युलेट करण्याचा एक फॉर्म्युला आहे, तो हा आहे. आणि त्याच्यानंतर जी कसं कॅल्क्युलेट करायचं, तर तो जीचा एक फॉर्म्युला तिथं बनतो. येस. नेक्स्ट वन इज इम्पॉर्टंट, फोर्थ वन, सँड बाथ मेथड. हां, दिस इज द फील्ड मेथड किंवा इन सिटू मेथड टू कॅल्क्युलेट वॉटर कंटेंट. हां, आता बघा, सँड बाथ म्हणजे थोडंसं बीच साईड, आठवा तुम्ही, बीच साईड जी असते आपली सँड असते आणि आपण बाथ, तर त्या हिशोबाने फील्ड मेथड आहे. कारण थोडंसं बायफर्केट करता आलं पाहिजे एक्झॅक्टली काय होतंय. आणि लास्ट वन इज रेडिएशन मेथड. रेडिएशन मेथड म्हणजे काय, हां, हे कुठं वापरतो आपण, इन सिटूच मेथड आहे, पण बोर होल्स किंवा ड्रिल बोर होल्समध्येच जे वॉटर कंटेंट काढायचं असतं, इन सिटू मेथड आहे फॉर बोर होल्स, वॉटर कंटेंट काढण्यासाठी. तर ह्या डिटर्मिनेशन ऑफ वॉटर कंटेंटमध्ये एवढ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आता काही नोट्समध्ये, काही बुक्समध्ये सँड रिप्लेसमेंट मेथड जी आपण ड्राय डेन्सिटी फील्ड ड्राय डेन्सिटी काढण्यासाठी वापरतो, ती इथंच कव्हर केली आहे. तर मी ते कॉम्पॅक्शनमध्ये शिकवतो, कळतंय ना. तर आपण ते कॉम्पॅक्शनमध्ये बघूया. इन दिस वे दिस चॅप्टर विल एंड हिअर. आपण इथे थांबूया, कारण थोडंसं स्टुडिओवाल्यांना पण काम आहे आज. तर आपण उद्या पुढच्या लेक्चरला ते कंटिन्यू करूया. आमची तुम्हाला हे लिंक शेअर करतो, कारण ते क्वेश्चन जे आहे ते जेव्हा टेलिग्राम चालू होईल तर ते याच्यात मी टाकणार आहे. कारण सगळे ऑब्जेक्टिव्ह तर सॉल्व्ह होणार नाही. तर ही जी लिंक आहे, हे चॅनल आहे आमचं, ह्याला फॉलो करा तुम्ही. ॲटलीस्ट क्वेश्चन तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह टाईप जे पाहिजे तुम्हाला, जे डायरेक्टली जे याच्यात येतील एक्झामसाठी, तर ते इथं ह्या लिंक म्हणजे या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. हा आमचा नंबर आहे 9765 707071. काही डाऊट असेल तर याच्यावरती तुम्ही प्लेस करा डायरेक्टली फोटो काढून. वी विल सॉल्व, वी विल सी. ही बॅच आहे जी 21 जूनपासून स्टार्ट होते ॲप्लिकेशनवर. तर ते तुम्हाला ह्याच पद्धतीनं प्रत्येक सब्जेक्ट कवर केला जाईल. सगळे एक्सपर्ट लोक आहेत, प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक विषयासाठी स्पेशलिस्ट आहे, खूप जास्ती ओव्हरबर्डन नाही एकावरती. तर ते तुम्हाला तिथे सगळं डिटेल्स मिळून जाईल टेलिग्राम चॅनलवर. 22 तारखेला बहुतेक रिझ्यूम होईल, तेव्हा अजून गोष्टी क्लिअर होतील. जिओटेकची सिरीज अशीच कंटिन्यू राहील. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला पुढचे लेक्चर्स मिळून जातील. चला, थांबतो येते. थँक्यू.